मित्रांनो चालता बोलता आहे ना गाणी ऐकत ऐकत आलो आपण उंबरमाळीला. बघा हा उंबरमाळीचा प्लॅटफॉर्म. आणि इथं आहे ना त्या मागच्या साईडला बघा किती गाड्या लागल्यात आपल्या गोटीला जायला. मित्रांनो शॉर्टकट मध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना तर 20-20 रुपयात इडून गोटीला जाता येतं बरं का मित्रांनो. हे बघा या गाड्या आहेत माझं. आणि मित्रांनो आता ना मी चालू आहे स्टेशनवरती नाही का, रेल्वे स्टेशनवरती. तिकडून मग सोपा ना का मित्रांनो. हे बघा थांबलोय मग 1 तास झाला. इथं गाडीच भेट नाही का आपडा चालत बघा. मोकार गाडी ठेल दिसत तर वाटत आहे त्यावेळेस. आणि या माणसा मागापासून हात देतात, त्या माणसं हात देत आहे गाडी थांबत नाही. त्या आईला काय झालं काय नाही. सकाळी सकाळी बघू जाऊ गाडी भेटत जाऊ जाऊ काय आपण हात द्यायला त्यांच्या मागं पुढं उभा राहिलो. मला पटकन गाडी भेटल म्हणजे मग तो आला का ब्रेक लावता लावता माझ्यापर्यंत येईल थांबल आणि मग कसं जायची. अशी गमत आहे. काळी पिवळी आली मोकार भाडा घेतात ना. या 30 रुपयात लगेच उंबरमाळीला जाते तर त्या डायरेक्ट 100 रुपये घेत आहे. त्याच्यामुळं त्या आपल्यासारख्या गरीबाला परवडत नाही. आपल्याला यात हात दिला का डायरेक्ट उंबरमाळी हे परवडत आहे ना. मग तो भैया बिया असला का मग त्याला म्हणतो हे घे 30 रुपये जाऊ दे म्हणा ना का. आणि भैया कसा पटक्यान जाते पोहोचीचं तसं त्या 2 सीटं थांबीच्यात बसून पिच्यात थांबत 4 सीटं याच्यात असं करता करता त्या 11 वाजेचं म्हणजे आपल्याला येळी कितीमध्ये राहते ना. येळी पोचायला पाहिजे असं राहते. मित्रांनो बघू आता कधी आम्हाला तरच भेटते काय झिबडा भेटत होता मित्रांनो. या बघा या इकडून तांडा आला म्हणजे आता नक्कीच अजून गाडी गेली असेल कसाऱ्याला असं वाटत आहे. असा ग्राह्य धरून चालतो मी. आणि मग आता मी थोडंच वेळात आता जातो आणि थोडा तिकीट काढतो. आधी पोटोबा मग इठोबा. मग पहिला गरम गरम पावड वगैरे खाऊन घेतो, नाश्ता बिष्टा करून घेतो. मित्रांनो बघा या इकडं 10-10 रुपये डायरेक्ट गोटी 20 रुपये असं आहे मित्रांनो. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता स्टेशनवर. स्टेशनचा रस्ता हा स्टेशनला जातो सगळं नाही का मित्रांनो. बघा आता जिथं खुळखुळा वाजत आहे ना, खुळखुळा म्हणजे घुंगरू, तिकडं वाटत आहे उसाचा रस्ता आज मिळत आहे असं वाटतं. पण आता एवढं सकळ कोणी उसाचा रस्ता आज येणार आहे ना का. तर आपण आता जाऊ स्टेशनमध्ये जाऊ. टीसी पकडीच्यात भाऊ मागच्या टायमाला गेला होता मी तिकीटच काढला नव्हता त्याच्यामुळं मला टीसी नफा काढला होता. 500 रुपयाला दिला ना दंडात येऊन आम्हाला. पण आता मी पहिलं तिकीट काढून घेतो. मोकार घाबरत आहे मी. आत्ताच गेले वाटत आहे. तिकीट काढून घेतो बुवा. स्टेशन हा उंबरमाळी स्टेशन. तिकीट घर कुठे बघू आपण आता. उंबरमाळी मित्रांनो बाया तिकीट घर तिकीट काढून घेतो मी. कडक ऊन पडलाय त्याच्यामुळं उन्हामध्ये थोडा ताप होतो ना का. मोकार गारठ्यातून गेलो होतो मी. हे इकडं बघा पुढे लोक ताप सुटल्यात नाही ताप होतो. काहीतरी रेल्वे गाडीचं एखाद्या झोपड्या बघा कशा मस्त बनवल्यात त्या आयल्या आहेत. वाघही घुसणार नाही एवढा खत्री आहेत बाबा. आणि याली थंडीत थंडी वाजतच नसेल बो त्या आईला. इकडं हे कामगार चालाय पटरी उकरायचं काम काहीतरी म्हणजे उखडावायचं काम नचा चाला असेल. नाही रे उखडावायचं नाही काम चाला. त्या दगडात टाकी त्यात दुसऱ्या तिकडं काम चालू आहे मध्ये नका मरते ते लेअरीच पंचायत व्हायची आपलीवाले. मित्रांनो मला वाटलं मीच एकटा चालू आहे ना का. मित्रांनो आपल्याकडचा वाघेरचा मुलगा भेटलेला. आम्ही सोबत आलेलो आहे ट्रकमध्ये 20-20 रुपये देऊन ना का. तर आता आम्ही चालू आहे मुंबईला. लवकरच थोड्या वेळात आता दादा याला टिटवाळ्याला उतरणार. आणि आमचा जो कार्यक्रम आहे ना हा मुलुंड ठिकाणी. तर आपल्याला पण माहीत नाही ना का. त्याच्यामुळे असं कॉल करत कोणाला विचारत आपल्याकडचे मराठी माणसं भेटले गावाकडचे त्यांना विचारत मग असं जाणार आहे माहीत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता लवकरच ट्रेन घेईल
सकाळपासून घेऊ जागा भेटत नाही ना का, जम लोटी आणि गर्दी राहते त्याच्यामध्ये ना का. मित्रांनो अशीच ओळखीची माणसं भेटले का त्यांच्या सहाय्याने मुंबईला जायचं नाही का. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो मुलुंडला उतरलोय बघा, मोकार गर्दी, मोकार लोटीच आहेत बाबा. त्या आईला फार श्वास घ्या जागा नव्हती, एवढा कटाळा होता सकाळपासून. आता नाश्ता बिष्टा करून गेलो. आता मी आता आहे ना ईस्टला, हां ईस्टला जायचं आहे. ईस्टला सांगितलं मला. आता ॲड्रेसही माहीत नाही, इकडचं काही माहीत नाही. एखादा मराठी माणूस पकडावा लागेल आणि त्याला विचारून घ्यावा लागेल. जायचं तिथे नाही का. आता ईस्टला जायचं आहे. मुलुंड स्टेशन आहे सगळा. मित्रांनो आता रिक्षा स्टँड आलाय. रिक्षा स्टँडवरून विचारावं लागेल गोशाळा कुठं जावं लागेल कार्यक्रमाच्या ठिकाणी. नाश्त्याचा भाऊ, नाश्त्याचा पहिला बंदोबस्त भाऊ. एखाद्या पावाड्याची टपरी दिसत नाही, वडापावही दिसत नाही. बघू इकडे काहीतरी घेऊ ना आपण. जे असतात त्याच्या घरवाडीमध्ये कोणाकडे लक्ष द्यायला टेन्शन नाही. हो काका, गोशाळा कुठे आहे? गोशाळा 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 ठीक आहे. वरून जायचंय आता मित्रांनो. मोकरमध्ये होते. चालत्या पाय पुरा मध्ये यायचंय, फक्त पाय ठेवायचा जात आहे. स्टेशनच्या बाहेर आलोय आपण मित्रांनो. आता नाश्ता करून घेतोय. काका आहे तिथे, त्यांना विचारलं ॲड्रेस म्हणतो 5 मिनिटात लागेल. म्हणलं 5 मिनिटात कार्यक्रमाच्या अगोदरनं काहीतरी पोटाला खाऊन घेतो ना. पण पुढे आवाजच निघायचा नाही. आज नको गमत व्हायला. मित्रांनो काकांचं पोळी वगैरे आहे, मस्त बटाट्याची भाजी वगैरे. आता मित्रांनो या, तुम्ही पण जेवून घ्या, आम्ही पण जेवून घेतो. मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे. काकाने एकदम मस्त प्लेट बनवली. काका कसं वाटलं सांगा. तुम्ही इथं मस्त आहे. मित्रांनो तुम्ही पण मुलुंड ईस्टला उतरल्यानंतर आहे ना स्टेशनच्या बाजूला आहे, एकदम मराठी थाळी भेटते 50 रुपयामध्ये, चांगली नाही का. हे मित्र आहेत ना, हे सगळे आपल्याकडचेच वाटतं. त्यांच्या लँग्वेजवरून समजलं का विदर्भातले असतील ते. मी नाशिकचा आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. हे बघा मित्र आहेत. मित्रांनो कशी वाटते टेस्ट? छान आहे, छान आहे. ठीक आहे मित्रांनो, रिक्षामध्ये बसलोय आता. जाऊन थोड्या वेळ सकाळी 12 वाजता पोटात कावलं फुकट होतं. नाश्ता आणि जाऊन घेतलं तिकडच्या वाढ करणार. आता त्याला विचारलं भाडा किती, एकाला विचारला तो म्हणतो मीटर. त्या मीटरमध्ये तुम्हाला मला मुंबई फिरवी सांगून भाडा जास्त, त्याच्यामुळे घेतच नको. सर्व मराठी भाषा किती घ्यायची? 36 आम्हाला तर चालत जाऊ आराम केला. मित्रांनो काही बघायचं पुढं जाऊ. पोचलो आहे मुंबई पब्लिक स्कूल. इथं आपला कार्यक्रम आहे, तर आपण जाऊ आता एका कार्यक्रमामध्ये. हा बाहेरचा एरिया मी फोन करतो आता. मित्रांनो वधूवर मेळावा मंदी चालू आहे आणि हा इकडे कार्यक्रम चालू आहे. जीवनाच्या उद्दिष्टानुसार तुम्ही एकमेकांना जाणून घेणे या संधीचा जन्मतारीख 23/4/1999. नोंदणी सध्या गाव केंद्रे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. सध्याचा पत्ता मुक्काम पोस्ट. हॅलो
सर्वांना जय आदिवासी. यानंतर सर एक मिनिट मध्ये डिस्टर्ब जय आदिवासी. आपण आदिवासी आहोत. इथे जेवढे पण मुलं आले त्यांनी सर्वांनी काही नाही सांगितलं की हिंदू महादेव कोळी, पण आपण हिंदू नाही, आपण महादेव कोळी आहे. तर आता माझं तर लग्न झालेलं आहे आणि तुमचं बाकी आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा. पण तुमच्या लग्नामध्ये कशा पद्धतीने लग्न होईल ती कला मी या ठिकाणी सादर करतो. पहिली गोष्ट आपली संस्कृती टिकावी, त्यासाठी मी ही कला सादर करतो. आणि त्यामध्ये तुमचं लग्न इथं तुम्ही लग्न जमवाल हे ओके, पण घरी गेल्यानंतर लग्न कोण लावणार? बरेच जण आहेत ना बामणाला बोलवतात. बामणाला बोलवायचं नाही. याचं खरं उदाहरण म्हटलं तर मी स्वतः उच्च शिक्षित आहे. मेडिकल फील्डमध्ये कामाला माझा ऑपरेशन थिएटर डिप्लोमा झालेला आहे. पण माझी बायको पण नर्स आहे. पण आम्ही लग्न केलं हे आदिवासी पद्धतीने केलं. आणि माझ्या वडिलांना बामण सांगितला होता. त्यामुळे मी काय बोललो का बामण सांगितला तर आम्ही लग्न करणार नाही, जे करायचं ते करा. कोणीही बामण सांगायचं नाही. लग्न लावायचं असेल तर आम्ही आहोत, आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. तुम्हाला शब्द देतो, जे पण कोणाचं लग्न असेल ना त्या ठिकाणी आमच्या रूढी परंपरेनुसारच आम्ही लग्न लावू. आणि उच्च शिक्षित सर्वांनी सामोरं ठेवायचं. सर्वांनी विचार केला उच्च शिक्षित पाहिजे, पण माझ्या शेतकऱ्याच्या पोराचा कोणी विचार केला का? मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते. हा जो कार्यक्रम इथे मुंबईमध्ये भरवला ना, हा गावाकडे भरवायला लागत होता. शेतकऱ्याचा विचार करा. एखादा म्हटलं पाहिजे की मला शेतकरी नवरा पाहिजे. आपण 2 घास खातो ना सुखाने, ते शेतकऱ्यामुळे खातो. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझी कला सादर करतो. हळदीचा कार्यक्रम. होय बायांनो, आवरा ना पटकन पटकन हळदीचा आवरून घ्या. पटकन चौबीक भरून घ्या. बाकीचं मग बाया वाहन म्हणतं. बायानो गाणं बिणं म्हणा ना, काही वाहनाचं काही आहे का नाही? बरं गाणं बिणं म्हणते. दळण दळीते ग सई बाई ग बाई, दळण दळीते ग सई बाई ग बाई, गणराया तुम्या यावा बाई यावा ग यावा बाई यावा, गणराया तुम्या यावा बाई यावा ग यावा बाई यावा. दळण दळीते ग सई बाई ग बाई, कसुआई तू गयावा बायावा गयावा बायावा, गोरपडा आई तू गयावा बायावा गयावा बायावा. दळण दळीते ग सई बाई ग बाई, हळद लाविते ग सई बाई ग बाई, माझ्या हळदीला यावा बायावा गयावा बायावा, कळसुवाई तू गयावा बायावा गयावा बायावा. साडी तिकडे काय कुटबुट कधी सुटले, इकडे ये ना गाणं म्हणा पाटकन. बायानी चौबीक भरला आणि त्या नवर देवाला आणा बरं, आंघोळ बिंगुळ घाला आणि ते चौबीक सगळं बसून घ्या. आणि सरांनी काय मागा शब्द होता, टगळे बिगळे लावून घ्या. आणि मानपान तर करायचं नाही. मी मानपान केला नाही माझ्या लग्नामध्ये, एखादा मानपान द्यायचा नाही. बरं ठीक आहे. आता मांडवाचा कार्यक्रम. ते नवर देवाला आंघोळी काचेची नानी देवा गुलाबाचं रे पाणी, काचेची नानी देवा गुलाबाचं रे पाणी, पाणी उतरा ग नवर देवाला, पाणी उतरा ग नवर देवाला, काचेची नानी देवा गुलाबाचं रे पाणी, काचेची नानी देवा गुलाबाचं रे पाणी. अय बाई पटकन ये, हळद बिळद लावून घ्या. हळद बिळद झाले आणि बाई तिची वाहनं द्यायची नाही. आईला नाव घेतल्याशिवाय पटकन ये, वाहनं हातात घे आणि नाव घे तर बाई. शंकराच्या पिंडीला हात घालते वाकून, सोमनाथरावांचं नाव घेते तुमचं मन राखून. बरं आता हे झालं ना तर मग त्या मंडवळ्याचं पटकन आवरायला घ्या. पहिली मंडवळी कशाची, पहिली मंडोळी कशाची, पहिली मंडोळी गव्हाची, पहिली मंडोळी गव्हाची,
नवरदेवाच्या बापाची नवरदेवाच्या बापाची नवरदेवाच्या बापाची नवरदेवाच्या बापाची. आता सर्वात सुप्रसिद्ध ओवी डांगाची ओवी माझ्या आवाजात रेकॉर्डिंग झालेली. वाटे टिटेच्या पानेरीन बाई ग वाटे टिटेच्या पानेरीन बाई ग सांग माझ्या येयाच गरग सांग माझ्या येयाच गरग दारी हाये हळदीची बाग ग दारी हाये हळदीची बाग ग. आटेगाव करडी कसारा छाया तुझ्या घरात पसारा. आटेगाव करडी कसारा छाया तुझ्या घरात पसारा. ए बापा रडतो कशाला देतानी विचार नाही केला. ए बापा रडतो कशाला देतानी विचार नाही केला. आता सर्वांनी मी सोबत गाणं म्हणेन. कळसू आई बारीच्या रानाचं माझं खूप गाजलेलं गीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचं. कळसू आई कळसू आई तू ग बारीच्या रानात. आई कळसू आई तू ग बारीच्या रानात. आई ग कळसू आई तू बारीच्या रानात. आई ग कळसू आई तू बारीच्या रानात. तिडून दया पाठव मला नागली पानात. आई कळसू आई तू ग बारीच्या रानात. टाळी शेवटला म्हणायचं. मी म्हटलो का आई कळसू आई तुम्ही म्हणायचं बारीच्या रानात. 1 2 3 स्टार्ट. आई कळसू आई तू ग बारीच्या रानात. आई कळसू आई बारीच्या रानात. आई कळसू आई तू बारीच्या रानात. आई कळसू आई तू बारीच्या रानात. सर्वांना जय आदिवासी. थँक्यू सर्वांना. धन्यवाद धन्यवाद सर. अतिशय छान सर. थांबा. छान गाणं त्याने म्हटलेलं आहे. अतिशय छान गाणं झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. ही आहे आदिवासी संस्कृती आणि ती जपली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न होतो आहे. आपणही ती तशी जपा ही नम्रतेची विनंती राहील. या ठिकाणी दत्तू मंगाजी कत्रे साहेब यांच्या आम्ही मुलींना आलो होतो आदिवासी वधूवर मेळावा होता या ठिकाणी. मंदाताई कचरे आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. हा पहिलाच कार्यक्रम होता पण पहिल्याच याच्यामध्ये चांगला कार्यक्रम झालेला आहे. हे बघा सर्व पण आहे. जेवायची सोय जेवण पण अगदी चांगलं होतं आणि मी इथून पुढे असे कार्यक्रम घडत राहू. आणि सर्वांनी हा व्हिडिओ बघितला. अजून इथून पुढचं मेळावे कुठं कुठे ताई अंबरनाथला आहे पुण्याला आहे. आणि प्रत्येकाने तुमच्याकडे नवरी नवरदेव असतील तर नक्की मला SMS करा. मी तुम्हाला यांच्यापर्यंत पोहोचवून देतो ना का. आदिवासी पद्धतीने कोणाला लग्न पण लावायचं असेल तर आमच्याकडे सगळे पण आहे. संघटनेचं नाव आहे जय आदिवासी जय आदिवासी. मित्रांनो कार्यक्रम पार पडला. आता आम्ही आसनगाव स्टेशनला उतरलो आणि आता ट्रेनच नाही जायला ना का पुढं 7 वाजते. आम्ही चालू या पटरीतून तिकडे ना का आसनगाव ब्रिजला म्हणला 6:45 म्हणलं आपण पटापट गेलो तर आपल्याला पटकन गाडी भेटत. आता आम्ही चाललोय तिकडं ब्रिजवरून पटकन लवकर घरी जाऊ आणि मोकार अंधार पडेल. वाघ तिथे येतच नका त्याच्यामुळे आम्ही पुरा घाई चालू. त्यामुळे समोरची मालाची लागली आणि हे दिसतंय का तो चालू पडत. मित्रांनो आता संध्याकाळी जाताना अंधारात पडत त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवता वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे आता आपण राम राम टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक
शेअर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सोमनाथ गावडे चॅनलला फॉलो करा.